तुम्ही जर का सोशल मीडियावर एखाद्या अनोळख्या महिलेला तू खूप सुंदर दिसतेस, मला तू आवडतेस असे मेसेज करत असाल तर आताच सावध व्हा. कारण हा एक प्रकारचा विनयभंग किंवा मग त्या महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का मांडणारा मेसेज असल्याचा एक मोठा निर्णय दिंडोशी कोर्टाने दिला आहे. एका प्रकरणामध्ये दिंडोशी कोर्टाने हा निर्णय दिलाय. एक पुरुष सतत अनावश्यक मेसेज एका महिलेला पाठवत असल्याची तक्रार तिने दाखल केली होती. आरोपी रात्री 11 ते 12:30च्या दरम्यान त्या महिलेला सतत व्हॉट्सअप मेसेज करायचा. तू सुंदर दिसतेस, तू खूप हुशार आहेस, मला तू आवडतेस, मी 40 वर्षांचा आहे, तुझं लग्न झालं आहे का, मला तू आवडतेस असेही मेसेज या आरोपीनं महिलेला वारंवार पाठवलेत. महिलेने दुर्लक्ष करून देखील आरोपीने आपला त्रास हा सुरूच ठेवला आणि परिणामी महिलेनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा नोंदवला आणि चौकशी सुरू केली. याच प्रकरणी कोर्टानं मोठा निर्णय दिलाय. या प्रकरणात 2022 मध्ये आरोपीला दोषी ठरवण्यात आलं होतं. त्याला 3 महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. आरोपीने या विरोधात दिंडोशी सत्र न्यायालयामध्ये अपीलही दाखल केलंय. यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवाय एनडीटीव्ही मराठीला सोशल मीडियावर नक्की फॉलो करा.